नमस्कार. आजचा व्हिडिओ हा चळवळींच्या अनुषंगाने आहे. कारण आपण बघतोय गेली अनेक वर्ष लक्षात येईल किंवा परिणामकारक असं काही विचारधारा किंवा विचारप्रणाली किंवा मुद्दे समोर आलेले दिसत नाहीत. आणि विशेषतः या अगोदरचा जर आपण इतिहास बघितला तर भारताचा इतिहासच मुळात चळवळीतून घडलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ आणि त्यानंतरचा जो इतिहास आहे तो चळवळींच्या अनुषंगानेच घडलेला आहे. परंतु आता गेली 10-12 वर्ष जर आपण बघितलं तर चळवळी एवढ्या खुलतात किंवा काही चळवळींनी नवीन एक दिशा दिलेली आहे, नवीन विचार मांडलेला आहे किंवा एखादी चळवळ अशी आहे की जी एक वैचारिक वेगळेपण दाखवेल किंवा एक वैचारिक प्रक्रिया, मग ती धोरणात्मक असो किंवा कृतीच्या पातळीवर असू दे, या प्रक्रियेला काही मदतकारक ठरते का? तर आज संपूर्ण भारतामध्ये चळवळी ह्या बऱ्यापैकी थांबलेल्या दिसतात, किंबहुना त्या चळवळींचं अस्तित्वच कुठे दिसत नाही. आणि त्यामुळे हे असं का झालं याची एक चर्चा करावी म्हणून हा व्हिडिओ आपण करतोय. सुरुवातीपासूनच म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ घ्या किंवा त्यानंतरचे जे वेगवेगळे स्थित्यंतर झाली असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, याच्यामध्ये चळवळीने खूप मोठा एक रोल किंवा भूमिका बजावलेली आहे. आणि त्या खऱ्या अर्थाने भारतामध्ये पुरोगामित्व म्हणा किंवा एक सामाजिक सलोख्याचा दृष्टिकोन किंवा निरंतर विकासाच्या दृष्टीने भारताची वाटचाल यासाठी या ज्या चळवळी होत्या त्या चळवळीने खूप मोठा वाटा उचललेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने भारतातली जी स्वातंत्र्याची जी गाथा आपण म्हणतो किंवा आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे आपण इंग्रजांसोबत झगडलो, ती खऱ्या अर्थाने सुरुवातच त्या संघर्षाची सुरुवातच मुळात चळवळीतून झाली आणि त्या चळवळीने तो विचार दिला. म्हणजे आपण जर बघितलं तर म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर वेगवेगळी आंदोलन, म्हणजे चिपको आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं असलं तरी त्यांनी एक निसर्गाची जपणूक आणि निसर्ग संसाधनांमध्ये असणारी निरंतरता राखण्यासाठी एक विचार दिला. त्यानंतर वेगवेगळे म्हणजे गरीब आणि शोषितांच्या जीवनाधाराची साधनं उभी व्हावीत म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी निर्माण केलेली भूदान चळवळ असेल किंवा दलित आत्मसन्मानाचा मुद्दा घेऊन दलित सन्मान चळवळ, ज्याच्यामध्ये आपण दलित पॅंथरचा विचार करू शकू, किंवा काशीराम यांनी जी दलितांची एक राजकीय भूमिका किंवा जोपर्यंत तुम्ही मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व किंवा तुमच्या अस्तित्वाचे मुद्दे किंवा तुमच्या जीवनाधाराचे मुद्दे हे बाहेर येणं किंवा त्याच्यावर धोरणात्मक काही भूमिका येणं, धोरणात्मक भूमिका ही सामाजिक पातळीवर आणि एक तर सरकारच्या पातळीवर, या दृष्टीने ज्या काही चळवळी झालेल्या आहेत किंवा बामसेपची जी वैचारिक चळवळ ज्याला आपण म्हणूया, त्यानंतर वेगवेगळ्या महिला आत्मसन्मानाच्या आणि समानतेच्या दृष्टीने एक प्रक्रिया, महिलांचीच एक प्रक्रिया, महिलांनीच पुढाकार घेऊन आपला आत्मसन्मान आणि स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात जी चळवळ झाली ती आहे. युवकांची चळवळ वेगवेगळ्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी युवकांच्या चळवळी झाल्या. याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा विचार केला झाला तर युवक्रांतीसारखी म्हणजे युवक क्रांती दलसारखी चळवळ असेल किंवा त्याच्यानंतर संविधान संरक्षण चळवळ किंवा महिला सक्षमीकरणाची जी चळवळ होती, ज्याच्यामध्ये आपण समजू की बचत गटाच्या माध्यमातून बचत गट हे टूल घेऊन मग महिला सक्षमीकरणाचा विचार किंवा मग महिला विकासाचा विचार, हा विचार जो आहे तो चळवळीने दिला आहे. आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही पण चरख्याशी संबंधित होते. सारखा एक सिम्बॉल किंवा मेटाफर जरी बघितलं तर त्या म्हणजे ती कृती एक साधारण कृती होती, परंतु त्या चरख्याच्या चळवळीने पूर्ण भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला एक भक्कम बॅकग्राऊंड तयार केलं आणि त्या बॅकग्राऊंडमुळेच एक एकोपा आणि मग संघटन झालं आणि प्रत्येक वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सने किंवा वेगवेगळ्या लोकांनी आपली भूमिका केली. आता स्वातंत्र्याच्या चळवळीला एक शांततेची होती आणि शांततेची एक धार होती जी गांधीजी करत होते आणि काही आपले जे नेते होते त्यांना असं वाटत होतं की जोपर्यंत आपण कडक भूमिका घेत नाही किंवा एक क्रांतिकारक भूमिका घेत नाही तोपर्यंत सहजासहजी स्वातंत्र्य मिळवणं कठीण होतं.
तर ती हे दोन्ही प्रवाह असले तरी ती एक चळवळ होती आणि ज्याच्यामध्ये जो मुळात विचार, चळवळीतून येणारा विचार कृतीमध्ये ज्यावेळी बदलतो त्यावेळी त्याचं आंदोलन होतं. तर त्यामुळे चळवळ आणि आंदोलन हे बऱ्याच वेळा आपण एकाच याच्यात बघतो. म्हणजे आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं, जे शेतीविषयक कायदे होते ते रद्द करण्यासाठी झालं. खरं तर ती कृती होती. त्या अर्थाने त्याच्या अगोदरची जी प्रक्रिया झाली होती, जो विचारमंथन झालं होतं किंवा जी वैचारिक प्रक्रिया राबवली गेली होती त्याला एक चळवळ असं म्हणूया. तर त्यामुळे मला वाटतं माझ्या समजेप्रमाणे चळवळ आणि आंदोलन हे एकच आहे असं बघण्यापेक्षा आंदोलन ही एक कृती आहे. म्हणजे चळवळीच्या माध्यमातून जे विचारमंथन होतं किंवा जे विषय पुढे येतात त्याला धरून मग एक स्पेसिफिक मागणी घेऊन समाजासमोर किंवा सरकारसमोर येणं, तो कृती कार्यक्रम समोर येणं, त्याला आपण थोडक्यात आंदोलन असं म्हणूया. आता आपण ह्या चळवळी कशासाठी किंवा चळवळींचं मेळ जो होतो, चळवळींचं मूळ उद्देश काय किंवा चळवळीमुळे काय होतं याच्यावर थोडा एक धावता आढावा घेऊया. खऱ्या अर्थाने चळवळ ही एक वैचारिक पातळीवरची किंवा एक वैचारिक भूमिका घेऊन तयार झालेली असते आणि ज्याच्यामध्ये जे मुद्दे आयडेंटिफाय झाले असतात, म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या चळवळी झाल्या, तर तो अल्टिमेट गोल ज्याला आहे त्याला धरून मग काही मुद्दे असते, ते मुद्दे क्लस्टराईज करणं, ते शार्पनिंग करणं आणि त्या मुद्द्यांना धरून एक व्यापक समज बनवून त्याच्यातनं ज्याला कल्बिनेशन म्हणतात, मग काय करायला पाहिजे, काय पावलं उचलायला पाहिजे, काय कार्यक्रम असायला पाहिजे, याचं जे काम आहे ते मला वाटतं चळवळीनं केलं होतं. आणि बऱ्याच अंशी विचारधारा, वेगवेगळ्या विचारधारा असतील, ज्या विचारधारा आहेत त्या चळवळीच्या माध्यमातून त्यांच्या चर्चांमधून किंवा चळवळीच्या चिंतनांमधून हे काही जे मुद्दे असतील किंवा आंदोलन आहे ते उभी राहिलेली होती. आता चळवळी कशासाठी, तर चळवळी ही एक समाजाचं एक ज्याला म्हणूया की सामाजिक ओपिनियन बनवणं, सामाजिक म्हणणं बनवणं किंवा समाजामध्ये जे काही प्रवाह आहेत, चांगल्या वाईट गोष्टी आहेत, त्या सुधारण्याच्या दृष्टीने पण एक धोरणात्मक भूमिका घ्यावी. आणि ऑफकोर्स जे काही मुद्दे चळवळीने आखलेले असतात किंवा विचार केलेला असतो किंवा मुद्दे पुढे आणलेले असतात, त्याच्यावर चळवळी ह्या सरकारला धोरणात्मक काम करायला मदत करतात. कारण ज्यावेळी मुद्दे समोर येतात त्यावेळी धोरणात्मक पातळीवर जे कायदे बनवतात, धोरणं बनवतात, त्यांच्यासाठी एक गाईडलाईन्स असते किंवा त्यांच्यासाठी एक वैचारिक मार्ग खुला होतो की हे प्रश्न आहे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. त्यामुळे धोरणात्मक कामासाठी ह्या चळवळी खूप उपयोगी पडलेल्या आहेत. आणि दुसरा एक जो चळवळींचा जो फायदा आहे किंवा चळवळींचा जो मार्ग आहे तो समान प्रश्नावर संघटन, म्हणजे जे वेगवेगळे, म्हणजे जसे आदिवासी वेगवेगळ्या चळवळी झाल्या असतील, दलित चळवळी असतील, त्या बऱ्याचदा काही पॉकेट्समध्ये किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये झाल्या आहेत, पण त्याचं एकत्रित असं प्रतिनिधित्व किंवा त्याची सांगड करणं, एकमेकांसोबत नेटवर्किंग करण्याचं काम या चळवळींमुळे, प्रश्नांचं प्रसारण आणि मग त्या प्रश्नांवर एकत्र येण्याची गरज, या अनुषंगाने एक आर्टिक्युलेशन होतं. आणि त्यामुळे समान प्रश्नावर जे लोक आहेत किंवा समान मागण्या मांडणारे लोक आहेत त्यांचं एक संघटन ह्या चळवळींमुळे शक्य होतं. दुसरा जो त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत, म्हणजे प्रत्येक विभागात, म्हणजे भारतामध्ये एवढी विविधता आहे की प्रत्येक जमिनीचा मुद्दा घेतला तर जमिनीचे प्रश्न वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे आहेत. नैसर्गिक विविधता एवढी आहे की निसर्गाशी संबंधित जे मुद्दे आहेत, निसर्ग संवर्धनाशी मुद्दे आहेत किंवा नैसर्गिक आपत्ती असतील किंवा नैसर्गिक वेगवेगळी विविधता असेल, त्या संदर्भातील प्रत्येक विभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि ते प्रश्नांचं जर एकांगीपणाने जर त्याच्यावर जर कृती झाली किंवा धोरणं झाली तर ती धोरणं त्या अर्थाने समर्पक समाधान देऊ शकतील की नाही, त्याच्यावर एक विचार होतो. आणि ह्या वेगवेगळ्या विभागातल्या चळवळी म्हणा किंवा वेगवेगळी विचारधारा एकत्र येऊन त्याच्यावर मुद्द्यांचं आर्टिक्युलेशन होतं आणि त्याच्यावरचं समर्थन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडव्होकसी म्हणतो, ती ॲडव्होकसी होती, ज्याचा फायदा हा सरकारला धोरणात्मक दिशा ठरवायला किंवा धोरणात्मक भूमिका घ्यायला मदत होते. आणि खऱ्या अर्थाने या चळवळींनी महाराष्ट्रात म्हणा किंवा देशामध्ये म्हणा नेतृत्व गुण, म्हणजे वेगवेगळे आज आपण बघतो, जरी म्हणत असलो तरी काही राजकीय नेतृत्व जे पुढे आलं आहे, सामाजिक नेतृत्व जे पुढे आलं आहे,
ते नेतृत्व एकेकाळी वेगवेगळ्या संघटना असतील किंवा चळवळी असतील यांच्या माध्यमातून समोर आलं आहे. तिथं त्यांना नेतृत्व होण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपलं जे राजकीय, ज्याला ह्युमन रिसोर्सेस म्हणतो, राजकीय किंवा सामाजिक ह्युमन रिसोर्सेस म्हणतो, ते खऱ्या अर्थाने चळवळींमधून पुढे आलेले आहे, आंदोलनांमधून पुढे आलेले आहे. आणि मला वाटतं ह्यामध्ये भारताचं एक विशेष लौकिक आहे. आणि त्यामुळे जी जी आजपर्यंत भारत जी आपण प्रगतीची वाटचाल करतो आहोत, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांचा, या चळवळींचा किंवा चळवळीतून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा रोल आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या चळवळी ह्या जागृत असायला हव्यात. चळवळी ह्या चांगल्या मार्गाने एक योग्य दिशा देणारी, भविष्याकडे दिशा देणारी चळवळ ही निश्चितपणे सामाजिक पातळीवर किंवा राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर असायला पाहिजे. आणि त्याचा फायदा दोन्ही समाज आणि शासन ह्या दोघांनाही होऊ शकतो. तर त्यामुळे मला वाटतं की आज आज आपल्याला कुठे चळवळी दिसतच नाही आहेत. आणि ह्या चळवळी अशाच जर लुप्त होत राहिल्या तर मग जे बेसिक मुद्दे आहेत, ते बेसिक मुद्द्यांचं आर्टिक्युलेशन असेल किंवा नवीन नेतृत्व असेल, म्हणजे एकेकाळी बचत गटासारखी चळवळ, म्हणजे बचत गट हे माध्यम घेऊन वेगवेगळी प्रक्रिया किंवा वेगवेगळे काही एक सकारात्मक दर्शक दिसत होते. परंतु आता तीही चळवळ कुठेतरी म्हणजे थंडावल्यासारखे वाटते. होत असतील काही प्रक्रिया होत असतील, पण त्याला खूपच त्याचा एक सामाजिक धागा किंवा एक वैचारिक धागा असण्यापेक्षा ती आता एक ॲक्टिव्हिटी म्हणून जर होत असेल, तर मला वाटतं ती जी सुरुवातीला जी चळवळ म्हणून याच्याकडे बघितलं होतं, किंवा जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे एक सिम्बॉलिझम घेऊन, म्हणजे जसं चरखा हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक सिम्बॉल, म्हणजे त्याचं एक ओळख झाली होती, तशीच बचत गट ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी किंवा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक मोठी एक सिम्बॉल होतं. त्यामुळे अशा पद्धतीची ज्या चळवळी होत्या त्या आता बऱ्यापैकी थंडावलेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळे याचा फायदा या थंडावलेल्या चळवळींमध्ये शासनाला धोरणात्मक काम करण्यासाठी जे खाद्य लागतं किंवा जी एक बॅकग्राऊंड भूमिका लागते, किंबहुना काही चळवळींनी एक राजकीय भूमिका घेऊन पण चांगलं सरकार आणणं, चांगली धोरणं आणणं याच्यासाठी पण प्रयत्न केलेले होते. आणि त्याचा परिणाम एक सकारात्मक होता. म्हणजे NAPM सारखी जी चळवळ होती, ती विघातक प्रकल्प असतील किंवा जी भारताची नैसर्गिक विविधता विचारात घेऊन किंवा एकंदरीत भारताच्या विकासाचा विचार करून, निरंतर विकासाचा विचार करून, स्थानिक लोकांचा विचार करून जे प्रकल्प यायला हवेत अशी मागणी केलेली होती. ती एक त्यांची एक भूमिका होती. म्हणजे बऱ्यापैकी वेगवेगळे जे तिथल्या स्थानिक बायोडायव्हर्सिटीला असेल किंवा स्थानिक लोकांच्या जीवनाधाराला अपायकारक ठरणारे प्रकल्प याला त्याने विरोध केला होता. आणि म्हणजे भूमिका काही ठिकाणी भूमिका योग्य असू शकते. कोणतरी म्हणेल की NAPMची भूमिका खरंच योग्य होती का विकासाच्या दृष्टीने. तर दोन्ही मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे त्यांचे चांगले होते, परंतु व्यवस्थांच्या दृष्टीने व्यापक देश म्हणून ज्यावेळी आपण भूमिका करत असतो, देश म्हणून बघत असतो, त्यावेळी पण एक वेगवेगळे काही वेळा एक समन्वयाची भूमिका घ्यायला लागते किंवा काही अंशी आपल्या ज्या एक रिजिड भूमिका ज्याला म्हणतात तर सोडायला पाहिजे, त्या मताशी पण मी सहमत आहे. परंतु जर ती एक वैचारिक घुसळण होऊन योग्य काय आणि अयोग्य काय याचा जर विचार आपण केला तर निश्चितपणे आपण आपली एक विकासाची दिशा ठरवू शकतो. आणि त्या दृष्टीने अशा चळवळींचं मला वाटतं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आत्ता जो मुद्दा आहे की ह्याचं कारण का, म्हणजे ह्या चळवळी का घेतल्या. खऱ्या अर्थाने ह्या चळवळी एका वेळी म्हणजे शासन प्रशासनावर एक अकाउंटेबिलिटी कंट्रोल ठेवण्याचं काम करत होत्या. म्हणजे सुरुवातीला एक वैचारिक देवाणघेवाण किंवा वैचारिक लेवलला होते, परंतु या चळवळींचं आर्टिक्युलेशनवरून ज्यावेळी एक कृती कार्यक्रम झाला, म्हणजे आंदोलनांमध्ये त्याचं परावर्तन झालं, त्यावेळी मात्र प्रशासन, शासन किंवा राजकीय स्तरावर थोडी चलबिचल झालेली होती. म्हणजे ज्या चुका समोर आल्या, कोणालाही आपल्या चुका समोर येऊ नये तसं वाटत असतं. आणि त्यामुळे त्या बाबतीत म्हणजे गेल्या 15-20 वर्षात शासन कोणाचंही असो, परंतु या चळवळींवर कंट्रोल ठेवण्याचं, या चळवळी लिमिटेड करण्याचं किंवा चळवळीला
बदनाम करण्याच्या काही कृती झालेल्या आहेत आणि त्याला म्हणजे कुठल्याच राजकीय पक्षाचे म्हणजे ज्याला आपण रिजिम म्हणू, राजकीय पक्ष नाही, शासन असतं ते कुठल्याच रिजिममधलं शासन त्याला काही वेगळं आहे किंवा त्यांचं काय वेगळेपण आहे. सगळी सरकारं तशीच वागलेली आहे. त्यामुळे ह्याचं सरकार योग्य की त्याचं सरकार योग्य असं नाही. खरं तर गेल्या 10 वर्षात परत एकदा बोलायला काहीच हरकत नाही की या चळवळींना कंट्रोल करण्याचं काम केलं गेलं दोन्ही प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर. जे ओव्हरऑल आपल्या संस्कृतीला किंवा आपल्याला वैचारिक मंथनाच्या दृष्टीने किंवा वैचारिक विविधता आणण्याच्या दृष्टीने ही कृती काय योग्य नाही. आणि त्यामुळे ह्या कंट्रोलमुळे ह्या चळवळी खूप लिमिटेड होत गेल्या आणि त्याच्यामुळेच आज आपण बघतो की या चळवळीचं अस्तित्वच मुळात संकटात आलेलं आहे. आता दुसरं एक म्हणून की म्हणजे एका बाजूला आपण असं म्हणतो की सरकारने या चळवळींवर काही वेगवेगळ्या मर्यादा आणल्या, म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन असेल किंवा त्यांचे फंड्स असतील किंवा त्यांची भूमिका असेल, म्हणजे आंदोलनातली भूमिका असेल, याच्यावरून काही जरी लिमिटेशन लादल्या गेल्या असल्या तर तो एक भाग आहे. परंतु ह्या चळवळींचं काय चुकलं हा पण एक विचार करण्याची गरज मला वाटते आणि त्या अनुषंगाने काही मुद्दे आहेत ते आपण आता चर्चा करूया. एक तर ज्या चळवळी झालेल्या होत्या, म्हणजे इव्हन तो सुरुवातीपासूनच्या ज्या चळवळी होत्या त्या चळवळी एक तर वैचारिक पातळीवर होत्या, त्याचं योग्य डॉक्युमेंटेशन झालेलं. म्हणजे एखाद्या चळवळीने एखादी भूमिका घेतली तर ती भूमिका घेण्यामागची काय कारणं होती, त्यावेळची काय स्थानिक सिच्युएशन होती किंवा त्या भूमिकेवर येण्यामध्ये असे काही ड्रायव्हिंग फोर्स होते की ज्याच्यामुळे ती भूमिका घ्यायला लागली होती आणि ती चळवळीची गरज भासली होती. ह्याचं डॉक्युमेंटेशन बऱ्याच अंशी म्हणजे बऱ्याचशा चळवळींचं डॉक्युमेंटेशन काहीच त्या आहेत ज्या एक ठराविक एक सामाजिक असेल किंवा एक ॲप्रोच घेऊन ज्या तयार झालेल तर त्यांचं डॉक्युमेंटेशन झालं. म्हणजे आपण बामसेफचा विचार केला तर बामसेफने बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलं, त्यांचा विचारसरणी असेल किंवा त्यांची एक विचाराची दिशा असेल त्याचं एक डॉक्युमेंटेशन केलं गेलं. परंतु दलित चळवळ असेल किंवा महिला युवकांची चळवळ असेल किंवा ज्या सामाजिक सुधारणेच्या चळवळी होत्या, जसं भूदान चळवळ जर तुम्ही बघितलं तर भूदान चळवळीचं डॉक्युमेंटेशन फक्त काँग्रेसच्या पातळीवर थोडं बहुत झालेलं दिसतं, परंतु त्याच्या मागचा दृष्टिकोन जो होता ज्याच्यामध्ये एक संविधानिक आधार किंवा त्याला एक सामाजिक आधार किंवा मग ज्याच्याकडे संसाधन नाही अशा संसाधन विहीन व्यक्तींचा होता, तो विचार डॉक्युमेंटेशन मध्ये आलाच नाही. आणि त्यामुळे मग फक्त भूदानाकडे बघताना आपण भूदान हे एक जीवनाधार निर्मितीचं किंवा लाईव्हलीहूड सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने एक मार्गक्रमण होतं आणि जमीन दान करणं हा एक सिम्बॉलिझम होता किंवा सिम्बॉलिक फॅक्टर होता, एवढंच समोर येतं. तर त्यामुळे त्यांची जी पदयात्रा असेल किंवा एक व्यक्ती आंदोलनाच्या व्यक्तीने जे इनोव्हेट केलं असतं त्याचं एक आंदोलनाचं पुरस्कर्ता किंवा लीडर म्हणून त्याचं एक नेतृत्व पुढे येणं किंवा त्याची वाहवा होणं चांगलं असतं आणि ते काही चुकीचं नाही, कारण त्याने ते इनोव्हेट केलेलं असतं, त्याने ते जगलेलं असतं. परंतु त्यांचा जो विचार, एखादी चळवळ उभी करण्यामागचा विचार डॉक्युमेंटेशनमध्ये आलेला नसल्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीला धरून आजच्या परिस्थितीकडे बघणं, म्हणजे ही चळवळ काय झाली, त्याचे इम्पॅक्ट काय झाले, त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय होते, पॉझिटिव्ह पॉईंट काय होते, हे होते. म्हणजे भूदान चळवळीतून लोकांनी दान केलेली जमीन आज देखील पूर्णपणे वाटली गेलेली नाही आणि त्यामुळे जवळजवळ आता 60-70 वर्ष होत आली तरी त्याचे जे काही सकारात्मक परिणाम आहेत, परंतु जी जमीन वाटली गेली नाही त्याचं आता सरकार काय करणार आहे किंवा मग आत्ताच्या घडीला जे गरीब लोक आहेत ते भूमिहीन नाहीत का, हा प्रश्न आहेच. परंतु त्यावेळी आर्टिक्युलेशन झालं असतं तर आज त्याचं कल्मिनेशन करून एक दिशा, म्हणजे त्या चळवळीची दिशा कशा पद्धतीने होती आणि आज त्याची गरज किती, तर ते रिजन्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कदाचित एक चांगलं झालं असतं. काही अंशी महिला चळवळी म्हणजे महिला आत्मसन्मानाच्या चळवळीमध्ये देखील डॉक्युमेंटेशनचं खूप लॅकून राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते डॉक्युमेंटेशन झालं असतं तर मला वाटतं अजून एक महिला चळवळीला एक वेगळी दिशा
आली असती. खऱ्या अर्थाने काही वैयक्तिक लोकांनी प्रयत्न केले. म्हणजे मी आता माझ्याकडे एक पुस्तक समोर आहे माझ्या, जे द इश्यू ॲट द स्टेक, इश्यूज ॲट द स्टेक, थेअरी अँड प्रॅक्टिसेस इन द कंटेम्पररी वुमन मुवमेंट इन इंडिया. नंदिता गांधी आणि नंदिता शहानी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते खऱ्या अर्थाने त्याने प्रयत्न केले की जे मूळ महिलांचे मुद्दे होते, महिला आत्मसन्मानाचे मुद्दे होते किंवा महिलांच्या समानतेचे मुद्दे होते, ते आर्टिक्युलेशन करण्याचा प्रयत्न झालेला होता. परंतु अशा पद्धतीची डॉक्युमेंटेशनची पद्धती चळवळीने गमावली होती. जे डॉक्युमेंटेशन झालेलं होतं त्याचा वापर करणारे एक तर लोक नाही, किंवा ॲनालिटिकल भूमिका घेऊन त्याचा वापर आता नवीन भूमिका घेणं किंवा नवीन एक विकासाची दिशा बघणं, टप्पे आखणं, याच्यासाठी मला वाटतं त्याचा उपयोग झाला असता. आत्ता या चळवळी संपण्यामागची कारणं आपण थोडक्यात बघितलीत, परंतु मग ह्याचे परिणाम याच्याकडेही थोडं जाता मला वाटतं आपण चर्चा करूया. मूळ मुद्दा हा आहे की आत्ताच्या घडीला, म्हणजे गेले 10-12 वर्ष 15 वर्षात मूळ प्रश्न आणि त्याच्या मागचं रिझन बिहाइंड द इश्यू का असं होतं, हा प्रश्नच विचारण्यासाठी जे विचारमंथन होत नाहीये. आणि त्यामुळे जे मूळ प्रश्न आहेत ते मूळ प्रश्न आणि कारण समोरच येत नाहीये. दुसरा जो भाग होता की जर म्हणजे एक शासन प्रशासनाच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवर एक धोरणात्मक भूमिका घेतली जातं, धोरणात्मक विचारमंथन केलं जातं, हे खरं असलं तरी त्या धोरणात्मक विचारमंथनाला सपोर्टिव्ह भूमिका किंवा त्या संदर्भातले काही दाखले देण्याच्या दृष्टीने जे याच्या अगोदर चळवळीने कॉन्ट्रीब्युशन केलं होतं ते आत्ता चळवळींकडून किंवा विचार प्रवाहांकडून तेवढं विचारमंथन किंवा तेवढा सपोर्ट येत नसल्यामुळे आपल्या अलीकडच्या धोरणांमध्ये धोरणात्मक एकांगता पण दिसते. त्यामुळे वन सायडेड ही धोरणं जातात. त्यामुळे मला वाटतं की हा एक मोठा तोटा आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने एक धोरणात्मक काम करण्यासाठी चळवळींची जी मदत व्हायला पाहिजे होती ती मदत आज होत नाहीये. हा एक सगळा त्याचा एक परिणाम आहे असं मला वाटतं. ज्यावेळी चळवळी होत्या, म्हणजे त्या चळवळी कोणत्याही घ्या, एक सामाजिक चळवळी असतील, आर्थिक आधारावरच्या चळवळी असतील, समानतेसाठी असणाऱ्या चळवळी असतील, किंवा मग जीवनाधारा किंवा संसाधनांच्या बाबतीत जी चळवळी असतील, ह्याच्यामधून एक लोकसभा आणि लोककृती समोर आलेल्या आहेत. म्हणजे चिप्पू आंदोलनानंतर निसर्ग संवर्धनाची एक प्रक्रिया उभी राहिल्याने वेगवेगळ्या लोकांनी आपले वेगवेगळे रोल केले, भूमिका केल्यात आणि वेगवेगळ्या कृती समोर आणल्या. परंतु आत्ताच्या घडीला जर बघितलं की ह्या ज्या कृतींचा जो फोर्स होता किंवा ह्या ज्या कृती समोर यायला पाहिजे त्या आत्ताच्या परिस्थितीत समोर येत नाही. कारण गेल्या 10-15 वर्षांमध्ये चळवळी, परिणामकारक चळवळी ज्याला म्हणूया, या चळवळी वेगवेगळ्या असतील किंवा त्या आपल्या पातळीवर थोड्या तग धरून असतील, परंतु राष्ट्र पातळीवर त्याचा जो, राज्य पातळीवर त्याचा जो इम्पॅक्ट दिसायला पाहिजे तो इम्पॅक्ट कुठे नाही आहे. आणि त्यामुळे लोकसभा आणि लोककृती यांच्यावर एक देखील मर्यादा आलेली आहे. आणि त्यामुळे बऱ्याच अंशी सामाजिक एकोपा कमी होतोय असं एक दिसतं. आणि त्यामुळे एका अर्थाने विकसनशील चळवळींचा विचार, विकसनशील गोष्टी किंवा मग सामुदायिक पातळीवरचं संघटन किंवा एक सामाजिक एकोपा किंवा समाज संघटनाच्या दृष्टीने एक मर्यादा आली आहे. आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या जाती आणि धार्मिक पातळीवरच्या काही प्रक्रिया पुढे येत आहेत. आणि ज्या कदाचित एकंदरीत भारताचा जो लोकशाही वर आधारित विकासाची दिशा आहे किंवा जो ज्याला डेमोक्रेटिक, ज्याला निधर्मी किंवा सोशलिस्ट ॲप्रोच ज्याला आपण म्हणतो, तो ॲप्रोच कुठेतरी त्याला कुठेतरी एक थ्रेट तयार झालेला वाटतो. आणि हा जर थ्रेट असाच तयार होत राहिला तर मग जी आपल्या ॲन्सिस्टर्सने जी एक विकासाची दिशा दिलेली होती, एक जी लोकांच्या दृष्टीने प्रक्रिया राबवण्याची किंवा लोकांच्या दृष्टीने विचार करण्याची, समानतेच्या आधारावर विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी खुंटेल असं वाटते. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या विचार प्रणालींमध्ये जशी अगोदर एक सहभागाची किंवा सहकार्याची भावना होती, ती सहकार्याची भावना आज थोडी कमी होताना दिसते. त्यामुळे आज जरी आपण एक ठीक प्रगती होत आहे, आपण एका जागतिक नकाशावर एक विकसित राष्ट्र म्हणून आपली ज्यावेळी आयडेंटिटी करतो, त्यावेळी
आपल्याला हे करण्यासाठी ही आयडेंटिटी उभी करण्यासाठी ज्या चळवळीने मदत केल्या त्या चळवळी संपत जाणं हे निश्चितपणे पुढील विचारमंथनासाठी किंवा आपण जो विचार करतो तो विचार तपासून घेण्यासाठी निश्चितच म्हणजे काळजीचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आज ही चळवळींची गरज आहे. आज ही वेगवेगळ्या विचारप्रवाहांची गरज आहे. जे विचारप्रवाह आपल्याकडे नॉन हजार्डस नाहीतर ज्याला म्हणूया की अहिंसक पद्धतीने विकासाची प्रक्रिया, उत्पादन प्रक्रिया, मनुष्यबळ विकास प्रक्रिया आणि एक धोरणात्मक प्रक्रिया तयार करायला किंवा धोरणात्मक प्रक्रिया प्रमोट करायला एक मदत होईल असं वाटतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्र हे खरं तर खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह राज्य आहे आणि ह्या बऱ्याचशा चळवळी ज्या आता आपण चर्चा केलेली आहे त्या चळवळींची सुरुवात महाराष्ट्रापासून झालेली आहे. पण अलीकडे महाराष्ट्राचं चित्र खूप मला एक अभ्यासक म्हणून किंवा एक संशोधक म्हणून किंवा एक ग्रामीण विकासाचा एक अभ्यासक म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून म्हणा किंवा एक व्यक्ती म्हणून म्हणा मला थोडी चिंता वाटते. आपला महाराष्ट्र हा ज्या पद्धतीने आता जातोय, ज्या पद्धतीने चळवळींकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा चळवळीने मांडलेल्या मुद्द्यांवर किंवा लोकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर ज्या दृष्टीने दुर्लक्ष केलं जातं ती मला वाटतं कधीही आपल्या प्रोग्रेसिव्ह राज्य म्हणून ही भूमिका निश्चितपणे हितावह नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी तरी किमान त्याचा विचार करायला पाहिजे. ज्या पद्धतीने पूर्वी युवकांचा जो एक रोल असेल तो युवक पण एक निराशावादी दिसतो चळवळींच्या माध्यमातून आणि त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. परंतु जोपर्यंत आत्ताची जी मोठी लोकसंख्या, युवकांची मोठी लोकसंख्या, जोपर्यंत कुठल्याही चळवळीमध्ये किंवा कोणत्याही बदलाच्या प्रक्रियेमध्ये युवक आणि महिलांचं समान कॉन्ट्रीब्युशन होत नाही, त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन होत नाही, तोपर्यंत ती चळवळी यशस्वीकडे जात नाही किंवा ते राज्य म्हणा किंवा तो देश विकासाच्या दृष्टीने पावले टाकत नाही. हा आजपर्यंतचा जागतिक पातळीवरचा आपला अनुभव आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या चळवळी संपणं ही या चळवळींवर मर्यादा घालणं, मग ते सामाजिक स्तरावरून असतील किंवा शासन स्तरावरून असेल किंवा वेगवेगळ्या विचारप्रणालींकडून असतील, हे कधीही हिताचं नाही आहे. त्यामुळे ह्या चळवळी जिवंत राहाव्यात असं मला वाटतं. आणि या चळवळीच्या माध्यमातून प्रदेश आपलं राज्य एक सस्टेनेबल विकासाच्या दृष्टीने पुढे जावं ही एक माझी स्वतःची भावना आहे. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी आपण आता विचार करायला हवं. मी फक्त माझे विचार मांडतोय याचा अर्थ माझे विचारच पक्के किंवा माझे विचारच बरोबर असतील असं नाही. वेगळ्या अंगाने तुम्ही पण विचार करू शकत असाल, पण किमान आपल्याला वाटतं ते बोलणं हा मला वाटतं विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा एक भाग आहे. आणि तो मला वाटतं आपण सगळ्यांनी करूया. परत एकदा आवाहन, हे या चॅनलवर खूप असं वैचारिक असेल किंवा एक तांत्रिक बाबींवर थोडी चर्चा होते आणि त्याचा उद्देशही तोच आहे. खऱ्या अर्थाने आपण आपली एक विचारसरणीला किंवा आपल्याला तपासायला एक खतपाणी देण्याचं काम ह्या चॅनलमधून होते. परंतु जेवढा प्रतिसाद पाहिजे तेवढा प्रतिसाद अजून येत नाही, कारण नवीन आहे. आणि खरं तर त्याच गोष्टी करण्यापेक्षा मीही थोडा आता विचार करतोय की आता थोडे काही मनोरंजनात्मक व्हिडिओ म्हणजे फक्त वैचारिक खाद्य असेल किंवा हे वैचारिक विचारांची देवाणघेवाण हे कदाचित महिन्यातनं 15 दिवस होईल. उरलेले काही दिवस हे वेगवेगळ्या माहिती किंवा शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न करेन. कारण ते एकदा 1-2-3 व्हिडिओ असेच वैचारिक विचारावर आणि टोचणारे असले की मग त्यात मजा राहत नाही, हे पण मला माहीत आहे. आणि त्यामुळे पुढच्या दृष्टीने तो विचार करेन. परंतु आत्ताच्या घडीला मी आपल्याला एवढंच आवाहन करेन की खूप चॅनल छोटं आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या सहकारी असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील यांच्याकडे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा.